थोडं मी मर्यादा सोडून बोलतो, क्षमा करा माझ्या माय बहिणी सगळ्या. भागवतात वर्णन आहे, स्वप्नी नाही वीर्य पात त्याचे कुमार म्हणत. त्या अवस्थेत माधवगिरी महाराज आहे. याचं एकमेव कारण सद्गुरूंच्या प्रती निष्ठा आणि सुखभोग, भौतिक सुखाकडे फिरवलेली, वैराग्य दृष्टीने फिरवलेली पाठ. काय माहिती आपल्याला आणखी काय त्यांच्या कुंडलीत आहे. रोमांच उभे राहतात ज्योतिषाने सांगितल्यावर. आज दुपारी पण 1 तास घालवला मी, पण वेळ नाही तेवढा. मी एवढंच सांगतो की जे आहेत ते खूप चांगले आहेत, जे आहेत ते स्वतःची साधना करणार आहे आणि करता करता इतरांनाही फळा फुलांनी जसं वृक्ष आनंद देतो तसं अध्यात्मात भक्ती मार्गात सुखद असा भक्तीचा मार्ग देऊन, मग ते जपानुष्ठान असेल, ते यज्ञ असेल, ते श्रमदान असेल, ते अन्नदान असेल, ते ज्ञान, एनिवे. आणि म्हणून बाबा 63 वर्षाचे झालात, थोडी हुरहुर वाटायला लागली. वय वय शेवटी हुरहुर वाटायला लागली की बाबाजींच्या पश्चात आहार विहार साधनेचे नियम पाळणारे जे काही बोटावर मोजणे इतके आहेत, आपण एक आहात बाबा. तुम्ही सांगा आम्ही काय करू आपल्यासाठी. तुम्ही शतायुषी व्हावे म्हणून आम्ही आमचं आयुष्य द्यायला तयार आहोत. 15 दिवसात 40 सलाईन लागले मागच्या आठवड्यात. 40 सलाईन एका आठवड्यात. आणि तरी असं दिसतंय की चेहऱ्यावर. मी का सांगतोय, बस शुभेच्छा द्यायला आलो की घ्यायला हा नंतरचा प्रश्न आहे, पण आम्हाला तुम्ही कायम आनंद दिसलाच पाहिजे बाबा. गंगाबाई आणि शंकरराव चव्हाणांच्या पोटी डोणगावची भूमी धन्य केलीत बाबा. डोणगावात जन्मुनी कृतार्थ केली जननी, कुळासी उत्तरले जोडले जनार्दनासी नाते बाबा जोडले. माधवा माधवगिरी उपनामा बाळा जोडले. माधवा माधवगिरी उपनामा बाळा जोडले. दोन गावात जन्मोनी कृतार्थ केली जननी, कुळासी उत्तरले जोडले जनार्दनासी नाते बाळा जोडले.